वेलकम वेलकम दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील. आम्ही राया गोजमगुंडे, नावा परमाने सॉफ्ट मार्क्स. बाबूजी असो, विषय अंतर नको. बरं, आपण इथंच बोलत बसणार आहोत का अशा रस्त्यावर? टोटल एग्री. तुमच्या खातरदारीमध्ये आम्ही काही कमी केलेलं नाही. चला की, चला चला चला. या दादासाहेब या की, या या. बसा. राया गोजमगुंडे, त्या पंजाबरावचा खोटेपणा तुम्ही उघड केला, त्यामुळं आम्हाला संजीवनीचं वय कळालं. न तेव्हाची प्लॅनिंग तुमची जोरदार होती. रणजितराव ढाले पाटला सकट अख्ख्या खानदानाला तुम्ही हादरा दिलात. आमच्या सकट. ते खड्याबरोबर गहू म्हणतात ना दादासाहेब, ते तसं झालं. तुम्हाला आई साहेबाला थोडा त्रास झाला. रणजितराव ढाले पाटलाचा आम्ही हिसाब केला. त्यांच्या हातच्याला तुम्ही आलात. दस्तीबद्दल राया एवढा रॉयल धमाका करणारे तुम्ही आता हे असे लावून घ्या कावळे का फोडत बसलात? काम एकदम पोचट झालंय तुमचं. आमच्या रणजितरावांना कर्ज मिळू नये म्हणून किती फिल्डिंग लावली होती तुम्ही. काय आलं त्याचं? रणजितरावांचं फार्म तुमच्या नाकावर टिच्चून त्यांनी उभं केलंय. दादासाहेब, आमच्या एकल्याच्या नाकावर टिचून थोडीच फार्म हाऊस झालाय. खट्टिंग साहेब वसमतवाले चांगले वळीकतात आम्हाला. जाऊ द्या ना दादासाहेब, एकमेकाच्या दुकऱ्यावर टच नाही करायचा. तुम्ही आमच्या नका करू, आम्ही तुमच्या नाही करणार. मेरा युगो मेरा गुरूर. वाह अक्का साहेब, वाह, जिंकलात तुम्ही. काय करू मग आज जेवणाला? पंचपक्वान्न करू की 56 भोग? काय म्हणायचंय काय तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? हे दिसलं ना, तेच बोलते अक्का. कसं आहे ना, मला बोलल्याशिवाय राहत नाही ग. जिंकला अक्का, पुन्हा एकदा तुमचा हे केकोरपणा जिंकला आणि तुमच्या पोटच्या पोराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मग सेलिब्रेशन नको का? उपहास पुरे, जरा समजेल असं बोला. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का काय घडलंय ते? बरोबर आहे अक्का साहेब. कसं आहे ना, तुम्ही निर्णय देऊन मोकळ्या होणार, अटी लादणार, संपलं काम आपलं. पण त्याचे परिणाम काय होतील ना, याच्याशी देणं घेणंही नसतं तुमचं. हे सगळं आम्हाला माहिती आहे. आमच्याबद्दल आम्हालाच काय सांगताय बेबी? तुम्हाला काय म्हणायचंय ते आम्हाला स्पष्ट शब्दात आम्हाला समजेल असं सांग. तुझ्या काही अटी घातल्या होत्यास ना अपर्णाला, त्या सबशेला मान्य आहेत सुजितला. खरं का? दोघांचं कडाकाचं भांडण झालं, अपर्णा सोडून गेली आहे त्याला. अक्का, तुझ्यामुळे माझ्या सुजितच्या स्वप्नांचा चुराडा झाला. सगळं वाद विसरून लग्नाची रीतसर परमिशन मागायला आलं होतं ग लेकरू. काय फळ मिळालं त्याला? त्याचं लग्न मोडलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे अक्का. बेबी, ज्या सुचित्रावांचा कैवार घेऊन तुम्ही आमच्याशी जोरजोरात भांडताय
त्या सुजितरावांचं प्रेम जर खरंच असतं आणि त्यांना लग्नाची काळजी असती तर त्यांनी या अटी मान्य केल्या असत्या. सुजितरावांनी हे असं वागून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की कुठल्याही नात्यापेक्षा त्यांना त्यांचा इगो जास्त मोठा वाटतो. काय नाव तिचं? अपर्णा. तिने आमचे आभार मानले पाहिजेत. लग्नाच्या आधीच त्यांना कळलं सुजितरावांचं तिच्यावर नाही, स्वतःवर, स्वतःच्या इगोवर जास्त प्रेम आहे. अशा माशाशी नातं जुळण्यापेक्षा तुटलेलंच बरं नाही का? कसं बोलावतं ग तुला हे सगळं? क्षुधा शांती भवन, हा? किरण गुरवांचा नवीन कथासंग्रह. या तुम्ही बेबी, आमची वाचनाची वेळ आहे ही. दादासाहेब, आता तुम्हीच सांगा, शॉप मध्ये आम्ही काय करायचं? बाबूजी इनको बताओ. मस्तिष्क मस्तिष्क चिंता की झुर्रियों से भरा हुआ है, उसे चलाओ. डोक्याला हलवा, हात पाय पळवा. म्हणजे नेमकं काय करायचं? रणजितराव ऑर्गॅनिक फार्मिंग करतायत. नव्या नव्या प्रोजेक्टची जोड करतायत, माणसं जमवतायत. शेती करणं तेवढी सोपी गोष्ट नाही. बी बियाणांच्या अवेलेबिलिटी पासून बाजारात पोहोचेपर्यंत लय कठीण काम असतंय. आसमानी ते सुलतानी प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला रणजितरावांचं जिनं नरकाहून नरक करायचंय. नरकाहून नरक. बंधू प्रेम स्ट्रॉंग आहे तुमचं, मानलं तुम्हाला. राया, बरं मला हे सांगा, हे समजा आम्ही एकल्यानेच करायचंय का तुम्ही आम्हाला थोडीफार मदत करणार आहे? का नुसतं आपलं शेल्फ डिस्टन्स वरनं सल्ले हानीत बसणार आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही तेवढे स्ट्रॉंग नाही तर करू. तुम्हाला वाटेल ती मदत करू, फक्त अंडर कव्हर राहून. काय आम्ही रणजितरावांशी उघडपणे वाकड्यात शिरलो तर आई साहेबांना ते सहन होणार नाही. अनुभव आलाय आम्हाला त्याचा. त्यामुळे तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही पडद्या मागून करू. फक्त आम्ही तुम्हाला मदत करतोय हे कोणालाच कळता कामा नाही. लक्षात ठेवा, आमच्या आई साहेबांना त्रास झालेला आम्हाला पावलं जाणार नाही. आई, अहो तुमची आई ती आमची आई. आम्ही पुढून वार करतो, तुम्ही मागणं सपोर्ट करा. डील? डील. बाबूजी, देवा, मी खरंच चुकतेय का रे? जो सुजा माझ्या आनंदासाठी इतका झटला, तो आज माझ्याशी बोलत पण नाहीये, माझ्याकडे बघायला पण तयार नाहीये. ज्या सुजाने मला आत्मविश्वास दिला, आज मी जे काय करते त्याच्यात त्याचा लई मोठा वाटा आहे. तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. तेव्हा माझ्या सुजाच्या बाबतीत असं काहीतरी वाईट घडल्यावर मला हायसं का वाटतंय. देवा, खरंच चुकतेय का रे मी? तुला तर त्या पोरीचे इरादे माहिती आहेत. दिसते तितकी सरळ नाहीये ती पोरगी. आता हे आपल्या माणसाला सांगून सुद्धा पटत नसेल तर काय करावं? आपल्या माणसाच्या पायात जर काटा रुतला असेल आणि आपल्याला जर तो काढायचा असेल तर त्या माणसाला त्रास होणारच ना.
आणि त्यामुळं जर आपल्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी येणार असेल तर तो काटा नाही काढायचा का? ती पोरगी ही सुजाच्या पायातला काटा आहे आणि तो मी काढणार. मग त्याच्यामुळं जर सुजाला त्रास झाला, झोंबलं, दुखलं तरी सुद्धा त्याच्या पायातला काटा मी कायमचा काढणार. फक्त ह्या संकटापासून सुजाला दूर करण्याचं मला बळ दे. ले पाटील, राजे पाटील. ओ भैयासाहेब, सुजित, सुजित तू पिऊन आलायस? प्यालो मी, पण तिनं मला गिळलंय. चल सुजित आतमध्ये नको, घरात सगळेच आहे, आईसाहेब सुद्धा आहेत, आपण बाहेर जाऊन बोलूयात. आता तुम्ही पण मला आढळणार का भैयासाहेब? तसं नाही सुजित, आईसाहेब आहेत मध्ये, बाहेर बोलूयात. आईसाहेबाकडेच काम आहे तुम्हाला. आणि तुम्ही म्हणता ना माझं घर आहे, तुम्ही म्हणता ना माझं घर आहे, चालू माझ्या घर. सुजित, सुजित इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही मला उचललात, थँक्यू. पण आम्ही ऑलरेडी पडलोय ना, 50-60 फूट खोल दरीत पडलोय, और बोडून गेलो भैया साहेब. आमची अवस्था कुणी केली माहितीये का? आपली जन्मदात्री आई कुसुमावती ढाले पाटील स्वतःच्या पोराला मातीत लोटलं त्यांनी. सुजित आपण बोलू ना शांततेत. चल. शांततेत बोलायचं आहात, शांतीत क्रांती करायची आता. आई साहेब, सुजित, ओ आई साहेब, सुजित, ओ आई साहेब, ओ मदर हायनेस, बाहेर या. आई साहेब बाहेर या. सुजा, कोण सुजा? कुठला सुजा? चल ऐक ना. मेला सुजा. सुजा, चल, चल. सावकाश. आई साहेब, ओ आई साहेब, बाहेर या. अच्छा, आलेत का? आई साहेब, माय मदर हायनेस, आई कल्पतरू, आई तुझा आशीर्वाद. आई साहेब, माझ्याकडून तुम्हाला साष्टांग दंडवत घ्या. सुजित, काय चाललंय? तुम्ही सांगायचं आई साहेब, काय तर तुम्ही सांगायचं. मी काय घोडं मारलंय तुमचं? कुठल्या जन्मीचा सूड उगवताय आमच्यावर? का आमच्या वाटत अशा आडव्या जात आहे? जग मारल्याच्या परमिशनची वाट बघत बसलो. डायरेक्ट लग्नाचे फोटो दिले असते ना, आमच्या प्रेमाची माती झाली नसती. आई साहेब, मला जेन्युइन डाऊट आहे बरं का, मी खरंच तुमच्या पोटचा मुलगा आहे का मला कुठल्या उकिरड्यावरनं उचललंय? सुजित, काय बोलताय तुम्ही? सत्य. सत्य. सुजित, पण काय 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 चुकीचं बोलतोय मी? काय चुकीचं बोलतोय? पोराला सुख देता येत नाही, मान्य, चुकी नाही जमत काही लोकांना. पण निदान त्या पोराला असं दुःखाच्या दरीत नका ढकलू. तुम्ही नुसतं ढकलत नाही आई साहेब, तुम्ही वरून माती बी घालता. काय वाईट केलं आम्ही तुमचं? कुठल्या जन्माचं सूड उगवत? तुम्ही आमचं घर तोडलं, आमची प्रेमाची माणसं तोडलीत. आम्ही काय बोललो नाही. आयुष्यभर आमची तुलना आमच्या दोन भावांसोबत करत राहिला.
रणजितरावांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, रणजितरावांकडे बघा. स्वतःला हरवत चाललो तो आईसाहेब म्हणून घराबाहेर पडलो. जगलो बडंगासारखे एकट्याने. कुणाची माया नाही, कुणाचं प्रेम नाही, कुणाला आमची पर्वा नाही. काही लोकांना होती आमची पर्वा. दुनियादारीत ते बी हरत. इथं आमची जन्मदात्री यायच आमच्या स्वप्नांच्या गळ्याचा घोट घ्यायला चालली. सुजितराव काय सुजितराव? काय सुजितराव? सुजितराव काय सुजितराव? काय? बस दादासाहेब प्लीज तुम्ही रिॲक्ट करू नका. सगळी ऍक्टिव्हिटी बाहेर काढून तुमची म्हणजे गप्प बस. एक शब्द बोलणार नाहीयेस. अरे काय घुसलंय डोक्यात तुझ्या? गप्प बस जरा. गप्पच आहे मी. कुठं काय बोललो? भैया साहेब आपण नव्हती ना. सगळं मोगरा वगैरा होत. आपली स्वप्न, आपली ध्येय, आपले विचार कोणाला तरी पटताय, कळतायत, जिच्या मांडीवर डोकं ठेवून रडावंसं वाटेल ना, ती होती आपण. जिच्या समोर खुरून असं हसावं असं वाटेल ना, ती होती आपण. पण पोराचं सुख बघवल त्या कुसुमावती ढाले पाटील कसल्या ना. बरोबर नाही साहेब? सुजित बरोबर ना? जाऊ दे. रणजित राहू दे. आयुष्यात तुम्ही मला माझ्या अपहरणापासून तुटलात. पुढच्या पोराचं वाटोळ केलं तुम्ही.